देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातला प्रश्न अजित पवारांना विचारला होता आणि कोकाटेंचं खातं आता कोणाकडे द्यायचं हा तो प्रश्न होता। त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद तर गेल्यातच जमा, मात्र आमदारकीबद्दल कधी निर्णय होतो त्याकडे लक्ष लागलंय। कोकाटेंना त्वरित अटक करा, कोर्टाने हे आदेश दिलेले आहे। कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय हा स्पष्ट दिसतोय। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंना अटक कधी होते हाच प्रश्न उपस्थित केला जातो। विरोधकांकडूनही हाच प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। तर तक्रारदारांनीही अटकेला एवढी वेळ का लागते, एवढी दिरंगाई का केली जाते हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आता नाशिक पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागलेलं आहे। नाशिक पोलीस या संदर्भात कशी कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा, मुख्यमंत्री फडणवीसांनी विचारला हा प्रश्न। अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांनी हा थेट प्रश्न विचारलेला आहे। तर सुनावणी होण्यापूर्वीच अजित पवारांना मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न विचारला। हायकोर्टाने स्थगिती दिली तरच कोकाटेंचं मंत्रिपद आता वाचू शकतं। कोकाटेंची खाती कुणाला द्यायची ते सांगा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारलेला आहे। अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ही चर्चा झाली आणि त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला प्रश्न अजित पवारांना विचारलेला आहे। तर कोकाटेंनी आमदारकी मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी ही मागणी केली आहे। माणिकराव कोकाटेंना अटक झाली पाहिजे, जो न्याय राहुल गांधी केदारांना तोच कोकाटेंबाबतही व्हावा अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे। फैसल्याची गरज नाही, कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे। क्रीडा मंत्री कोकाटेंना, सुनील केदारांना न्याय लावला होता, राहुल गांधींना न्याय लावला होता। दुसऱ्या दिवशी त्यांची खासदारकी सुनील केदारची आमदारकी गेली होती। सुनील केदारांना जेलमध्ये टाकलं होतं। कोकाटेंनी एका सदनिका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली आहे। कोकाटेंना अटक झाली पाहिजे। आमदारकी आणि मंत्रिपद गेलं म्हणजे आमदारकी आणि मंत्रिपद या दोन्हीचा राजीनामा इमिजिएट घेतला पाहिजे। या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे।